आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या गावामधील प्राचीन असे असणारे शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे। गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण हा शिवमंदिराचा संपूर्ण सभामंडप पाहत आहे। या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण जाणार आहोत। आपण या ठिकाणी श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार या निमित्त शिवजीचे दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय आणि हा मंदिराचा हा सभामंडप पाहूया। या ठिकाणी आपण शिवजीचे दर्शन घेऊन सभामंडपामध्ये नंदी विराजमान आहेत, त्यांचेही आपण दर्शन घेऊया। आणि आपण मंदिरासमोर असणाऱ्या या विरगळी पाहत आहोत। तसेच या मंदिराचा संपूर्ण सभोवतालचा परिसर आपण पाहणार आहोत। या ठिकाणी चिंचेच्या झाडाला असणारे हे दृश्य आपण पाहत आहोत। या ठिकाणी त्या पर्णकुटीमध्ये सुद्धा आपण जाणार आहोत। या ठिकाणी अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत, त्यांचे दर्शन घेऊया। स्वामी अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचेही आपण दर्शन घेऊन हा मंदिरासभोवतालचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत। मंदिरासमोर एक दीपमाळ आहे, तीही पाहून आपण हा परिसर पाहत आहोत। तर हे मंदिर बरड या गावामध्ये पुणे पंढरपूर रोड पासून फक्त सर्वसाधारण 500 ते 700 फुटावर विराजमान आहे। या ठिकाणी प्राचीन असे असणारे मूर्ती शिल्प आपण पाहत आहोत। या ठिकाणी शंकर पार्वतीचे हे शिल्प आहे, तेही पाहतोय आपण। नागदेवतेच्या मूर्तीचे दर्शन घेऊया। या ठिकाणी विरगळे आहे, तेही आपण पाहत आहोत। प्राचीन असे असणारे हे शिवमंदिर, या मंदिराला एक वेळा भेट द्या। ओम नमः शिवाय।